ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रविराज ज्या वेळेला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर ते फोटो बघण्यासाठी त्यावेळेला प्रतिमा तयार नसते आणि या गडबडीत प्रतिमा सैरावैरा धावत असताना रविराजांच्या हातून ते फोटो खाली पडतात आणि रविराज तिच्या मागे धावत धावत खाली येतात। आता प्रतिमाला रविराजांसोबत काहीच बोलायचं नसतं आणि रविराजांना वाईट वाटल्यामुळे ते फोटो तिकडेच विसरतात आणि फोटो तसेच ठेवून ते खाली येतात। खाली आल्यावर आता इकडे सायली सांगते, रविराज सर मला माहिती आहे तुम्हाला खूप वाईट वाटते, तुम्हाला वाईट वाटते की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या तुम्हाला ओळखत नाहीये, प्रतिमा त्यांना तुमच्याबद्दल काहीच आठवत नाहीये, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो, आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये तुम्ही जे फोटो ठेवलेत ना ते माझ्या हातात द्या। यावरती रविराज म्हणतात फोटो सगळे वरती आहेत। सायली म्हणते, रविराज सर मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आपण थोडा वेळ जाऊ देऊया का, मी तुम्हाला वचन देते की या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी मी प्रतिमा त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढेन आणि तुमचे फोटो दाखवून त्यांना मूळ रूपात आणेन। रविराज म्हणतात मगाशीच मी जर तुझं ऐकलं असतं ना तर बरं झालं असतं, मगाशीच तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती, पण ठीक आहे। यावरती सायली म्हणते नका तुम्ही त्रास करून घेऊ, प्रतिमा त्या स्वतःहून तुमच्याशी बोलतील, स्वतःहून येऊन तुम्हाला भेटतील हे मी तुम्हाला वचन देते। यावरती रविराज म्हणतात आजच्या घडीला माझ्यासाठी जर देव कोणी असेल ना सायली तर ती तू आहेस। आत्तापर्यंत मी कधीच देवावरती विश्वास नाही ठेवला, आत्तापर्यंत मी देव म्हणून कधी मानलं नाही। पूर्णाईला सुद्धा माहिती आहे की मी प्रतिमा गेल्यापासून कधी मंदिरात सुद्धा गेलो नाही, मी देव मानायचो ते प्रतिमासाठी आणि आत्ता मी देव मानेन ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी। यावरती पूर्णाई सांगते मला माहित नाही की तुझं प्रतिमासोबत काय नातं आहे, तू आणि प्रतिमा कुठच्या जन्मीच्या तुम्ही जोडीदारिणी आहात, पण तुला पाहिलं की प्रतिमाची, प्रतिमाला पाहिलं की तुझी अशी मला आठवण पहिल्यापासून यायची। तुझा राग जरी असला ना तरी ज्या वेळेला मी तुला पाहायचे ना तेव्हा मला प्रतिमा आठवायची। काहीतरी तुमचं नातं असेल सायली, या जन्मीचं नाही तरी मागच्या जन्मीचं, पण कुणालाच माहित नाही की त्यांचं गेल्या जन्मीचं नाही तर याच जन्मीचं नातं असतं आणि ते लवकरच सिद्ध होणार असतं। आता मात्र ज्या वेळेला सायली हे सगळं सांगते तोपर्यंत आता सायली सांगते की मी प्रतिमा त्यांना तयार करून आणते, कारण प्रतिमा त्यांना सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला त्या जुन्या वेशामध्ये आणणार आहे। असं म्हणत सायलीने चॅलेंज एक्सेप्ट केल्यावरती पूर्णा खूपच एक्साइटेड असते। इकडे आता प्रिया विचार करते नाही हिच्या रंगाचा भंग केला ना तर मी सुद्धा नावाची प्रिया नाहीये, ही प्रतिमाला आणणार काय, मीच बघते प्रतिमा कसं काय हीच ऐकते ते, असं म्हणत प्रिया घोळ करायला चाललेली असते, पण या घोळाचा रंगाचा भंग प्रियाच्या अंगाशी येणार। आता सायली प्रतिमाला समजावते, प्रतिमाला समजावून आता मात्र छानपैकी प्रतिमाच्या मापाचं ब्लाऊज देऊन तिला सुंदरपैकी साडी देऊन छानपैकी प्रतिमाला नटवलं जातं। प्रतिमाच्या अंगावरती दागिने घातले जातात, भरजरी दागिने प्रतिमाच्या अंगावरती घालून प्रतिमाला नटवून सायली जेव्हा सगळ्यांच्या समोर आणते तेव्हा साक्षात आपली जुनी प्रतिमा आपल्याला भेटल्याचा रविराजांना भास होतो आणि रविराज या सगळ्यामध्ये आता मात्र खूप खुश होतात। प्रतिमा मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे तिकडे पाहते आणि भांबावलेली असते, पण तोपर्यंत पूर्णाजी येते आणि आता प्रतिमा पूर्णाजीच्या पाया पडते। पाया पडल्यावरती आता पूर्णाजी तिला आशीर्वाद देते। सायली सांगते किती गोड दिसतायत ना प्रतिमा आत्या, आणि सायली काळ्या नजरेची टीट तिला लावते। त्यावरती पूर्णाजी म्हणते खरंच माझी प्रतिमा जशी होती ना तशीच्या तशी सुंदर आहे, तिच्या सौंदर्यामध्ये कोणत्याही प्रकारची हे झालेली नाहीये। यावरती सायली काळी टीट लावते। त्यावरती प्रिया म्हणते पण हा डागाचं काय, म्हणजे पूर्णाजी माझी आई इतकी सुंदर आहे पण हा डाग कसा काय, डाग म्हटल्यावर ती प्रतिमा थोडीशी भेदरते आणि थोडीशी बाजूला जाते। पूर्णाजी प्रियाला दटावते, प्रिया जरा शांत बस असं म्हणत ती प्रियाला दटावते। तोपर्यंत इकडे आता नागराजने आणलेले असतात दागिने, ते दागिने पूर्वंपार दागिने प्रतिमाच्या आईचे असतात आणि या प्रतिमाच्या आईच्या असलेल्या दागिन्यामध्ये काही दागिने हे तन्वीसाठी सुद्धा केलेले असतात। छोट्या तन्वीसाठी प्रतिमाच्या आईने म्हणजे पूर्णाजीच्या मानलेल्या मैत्रिणीने मानलेल्या बहिणीचे दागिने असतात। आता प्रिया विचार करते ह्याने हे दागिने आणले तरी कुठून, आणि कुसुमला आता मात्र इकडे सुमनला जबरदस्त धक्का बसतो। त्यावरती नागराज म्हणतो ह्या सुमननेच इकडेच्या हाताने तिकडे ठेवले होते आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। सगळा आरोप सुमनवरती टाकल्यामुळे सुमन पण थोडीशी गडबडते आणि आता काय बोलावं तिला कळतच नसतं।
तोपर्यंत प्रतिमा आपल्या रूममध्ये येते. प्रतिमा रूममध्ये येते आणि तिथे असलेले पडलेले फोटो पाहते. तिथे पडलेले फोटो पाहताच प्रतिमा किंचाळायला लागते. सायली येते आणि काय झालं प्रतिमा, त्या काय झालं. प्रतिमाने तिचे दागिने आणि साडी सगळं काढून टाकलेलं असतं आणि ते फोटो पाहत प्रतिमा रडत असते. तिला काहीतरी आठवणी आठवतायत हे सायलीला कळतं आणि त्या आठवणींचा तिला खूप त्रास होतोय हे सुद्धा सायलीला कळतं आणि त्यामुळे सायली आता या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होते आणि सायली म्हणते, प्रतिमा आत्या, या फोटोंमधून तुम्हाला काही अर्थ लागतोय का? या फोटोंमध्ये तुम्हाला काही कळतंय का? आता ते फोटो बघत असताना त्याच्यामध्ये असलेला नागराजचा फोटो बघून प्रतिमा खूप हायपर झालेली असते, कारण त्या अपघाताच्या वेळेला नागराजचा या सगळ्यामध्ये हात आहे हे प्रतिमाला समजलेलं असतं आणि त्याचमुळे हायपर झालेली प्रतिमा खूपच आता हे होते, अस्वस्थ होते आणि ते अस्ताव्यस्त फेकून द्यायला लागते. प्रतिमा ते फोटो इकडे तिकडे फेकते. त्यावेळेला सायली ते फोटो गोळा करते. फोटो गोळा करून सायली आता प्रतिमाच्या समोर ते फोटो आणते. प्रतिमा ते फोटो पाहत आणि आपली बॅग भरून निघायला लागते. सायली तिला थांबवते. प्रतिमा आत्या, काय झालं? या फोटोमध्ये तुम्हाला काय संशयास्पद वाटतंय? यावरती प्रतिमा नागराजच्या फोटोकडे हात दाखवते. आता मात्र इकडे सायलीला समजतं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे की ज्याच्यामुळे प्रतिमा ही या सगळ्यामध्ये आता काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. मग आता सायली तिला शांत करते. प्रतिमा, त्या तुम्ही शांत बसा. कोण आहे हा माणूस? तुम्ही ओळखता का ह्याला? यावरती प्रतिमा काहीच बोलत नाही आणि त्याच्यापासून लांब जायला लागते. सायलीला समजतं काहीतरी त्या अपघाताचं सत्य आहे की ज्याच्या प्रतिमा अशी वागत आहे. एक एक फोटो बघता बघता ज्या ज्या फोटोमध्ये नागराज आहे तो फोटो बघत प्रतिमाची रिॲक्शन बदलत असते. हुशार सायलीला तितक्या गोष्टी पटकन समजतात की नक्कीच यामध्ये नागराज काकांचा हात आहे आणि ज्याच्यामुळे नागराज काकांचा हात असल्यामुळे आता प्रतिमा आत्या हे सगळं वागतायत. मग आता हीच गोष्ट सायली सगळ्यांच्या समोर सांगायला येते. तोपर्यंत प्रतिमाला घेऊन ती येणार तर समोर नागराज बसलेला दिसतो. नागराज दागिने घेऊन आलेला दिसतो. नागराज दागिने घेऊन दाखवत असताना प्रतिमा घाबरते, धावत रूम मध्ये जाते. मग सायली खाली. सायली हे सगळं पाहते. नागराज काका इथे आहेत म्हटल्यावरती प्रतिमा त्या का भेदरलेली आहे आणि त्यामुळे आता मात्र रविराजांना सत्य सांगण्यासाठी सायली उत्सुक असते. इकडे तोपर्यंत रविराज ते दागिने पाहतात आणि ते दागिने प्रतिमाचे आहेत ते प्रतिमाच्या हवाली करायचे ठरवतात. तोपर्यंत सुमनचा चेहरा बघून इकडे आता अर्जुनला संशय येतो की हे नागराज काका जे काही बोलतायत त्यात तथ्य नाहीये. सुमन काकी घाबरल्यात, काहीतरी आहे सत्य. आणि मग आता सायली इकडे रविराजांची भेट घेत. सायली रविराजांना सांगते, प्रतिमा आत्यांना मी तुमचे फोटो दाखवत होते. ज्या ज्या फोटोमध्ये नागराज आहे ना त्या फोटोमध्ये त्या बघून ते सगळं घाबरतायत. काहीतरी गडबड आहे. यावरती रविराज म्हणतात, काय असू शकतं? नागराजचा आणि प्रतिमाच्या घाबरण्याचा मला नाही काय वाटत संबंध आहे. त्यावरती सायली सांगते, तुम्ही जे जे फोटो दाखवलेत ना ते सगळे फोटो मी त्यांना दाखवले. प्रत्येक फोटोला ते वेगळं रिॲक्ट करत होत्या. प्रत्येक फोटो बघताना त्यांना नॉर्मल होत्या, पण ज्या वेळेला नागराज काकांचा फोटो आला ना तेव्हा प्रतिमा त्या खूपच हायपर झाल्या होत्या. काय आहे हे सगळं मला कळत नाहीये. रविराज म्हणतात, नागराजला स्पष्ट विचारू का मी? सायली म्हणते, स्पष्ट विचारण्यापेक्षा मला असं वाटतंय तुम्ही लपून मी जे दाखवते ते बघा. मी ज्या ज्या वेळेला फोटो दाखवते त्या वेळेला हे सगळं होते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ज्या ज्या वेळेला प्रिया सुद्धा समोर येते त्या वेळेला ती हायपर होते हे पण सायलीने नोटीस केलेलं असतं. मग आता सायली हे सत्य रविराजांच्या समोर आहे. आता मात्र पूर्णाजी आणि रविराज हे दाराच्या बाहेर, सायली आणि प्रतिमा आतमध्ये. मग प्रतिमाला एक एक करत फोटो दाखवले जातात. त्या फोटोमध्ये आत्ताचा प्रियाचा आणि रविराजांचा फोटो पण सामील असतो. प्रिया आल्यावरती त्यानंतर ज्या वेळेला काही इव्हेंट झाले होते तेव्हाचे प्रियाचे आणि तिचे फोटो. मग आता एक एक करत फोटो दाखवत असताना नागराजचा फोटो आला की हायपर झालेली प्रतिमा रविराजांना दिसते, पूर्णाजीला दिसते. प्रियाचा फोटो आल्यावरती हायपर झालेली प्रतिमा दोघांना दिसते आणि आता खूपच मोठा उलगडा होतो. ते फोटो आता इकडे
प्रतिमा हातात घेऊन फाडून टाकते। आता मात्र रविराजांना जबरदस्त धक्का बसतो आणि इकडे प्रतिमा सायलीला मिठी मारते। सायली आणि प्रतिमाचं नातं हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। सायली तन्वी असल्याचा प्रतिमाचा हा एक प्रकारे केलेला खुलासा असतो आणि या फोटो पाहण्याच्या घटनेनंतर आता मात्र 21 वर्षापूर्वीचं सत्य म्हणजे नागराज या सगळ्या घटनेमध्ये सामील होता हे सुद्धा सत्य आता सगळ्यांच्या समोर येण्यासाठी सज्ज असतं आणि या सगळ्यातून कसा उलगडा होणार, प्रियाचा पर्दाफाश होत सायलीला आईचं प्रेम कसं मिळणार, पाहणं रंजक ठरणार।